सध्या महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालेलं आहे. जालन्यातील एका घटनेनं महाराष्ट्राच्या राजकारणाला पूर्णपणे ढवळून काढलेलं आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गावामध्ये जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होतं आणि त्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आणि त्याच्यानंतर पूर्ण पडसाद महाराष्ट्रावर उठायला लागले. आजही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये मराठा आंदोलन कार्यकर्त्यांतर्फे बंद पुकारण्यात आलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर परत मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे ऐरणीवर आलेला आहे. मराठा आरक्षणाचा हा जो प्रश्न आहे भिस्त घोंगडं असल्यासारखं राहिलेला आहे. मागच्या कित्येक वर्षापासून या प्रश्नाभोवतीच राजकारण फिरत आहे. एकूणच मराठा आरक्षणाचं खरंच काय होणार आहे, ते आरक्षण भेटणार आहे का, कसं भेटणार आहे आणि एकूण मराठा समाजामध्ये याविषयी काय मतमतांतरे आहेत यावर आपण चर्चा करणार आहोत. चर्चेत माझ्यासोबत अभिजित देशमुख आहेत. अभिजित देशमुख यांना म्हणजे यांचा परिचय देण्याची फार गरज नाही आहे, त्यामुळे मी थेट चर्चेला सुरुवात करणार आहे. सर, स्वागत आहे भारत सत्तामध्ये. जसं की मी म्हणालो, आपल्याला परिचयाची गरज नाही आहे, तसं काही नाही. आणि जसं मी पार्श्वभूमी पण सांगितली की बाबा आंदोलनाचं भिस्त घोंगडं आहे आणि हे किती दिवस चालणार आहे आणि ह्याच्याभोवती सध्या राजकारण पूर्णपणे फिरत आहे. पण मागचा सगळा जो घटनाक्रम 8 दिवसापूर्वी घडला त्यानंतर परत एकदा हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. कसं बघताय तुम्ही नेमकं मराठा आरक्षणाकडं आणि ह्या सगळ्या आंदोलनाकडं आणि सुरू असलेल्या राजकारणाकडं? आता हे जे जालना जिल्ह्यामध्ये जे मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून हे जे आंदोलन चालू आहे, तर मराठा आरक्षणाचा हा मुद्दा आपण जसं म्हणालात तसं अनेक वर्षांपासून ऐरणीवरती आहे. आपण भिजत घोंगडं म्हणलात तसंही त्याची परिस्थिती आहे. जरांगे पाटलांचं हे जे आंदोलन आहे हे 2 प्रकारे आहे. एक तर कुणबी मराठा म्हणून मराठा समाजाच्या लोकांना मान्यता मिळावी. कुणबी म्हणजे तो जो शेती करतो आणि मराठा समाज आपल्याला माहिती आहे की जमीन जुमला पूर्वी काळापासून भरपूर असल्यामुळे मराठा समाज हा शेतकरी म्हणून मुख्य मराठा समाजाचा व्यवसायच आहे शेती करणे. शेती हा त्याचा मुख्य व्यवसाय. मग शेती करणारा जो मराठा आहे तो कुणबी कोणतो, तो शेती करतो. तर जरांगे पाटलांचं जे मूळ मागणी आहे असं मला दिसतंय, त्याचं दुसरं स्वरूप आणि व्यापक स्वरूप हे सर्व सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळावं हे तर आहेच, परंतु त्याची एक छोटीशी पायरी जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी केलेली आहे. आणि ती पायरी ही आहे की त्यांना कुणबी मराठा म्हणून मराठ्यांना मराठवाड्यामध्ये मान्यता मिळावी, त्यांना त्याचं सर्टिफिकेशन मिळावं आणि त्याच्यानंतर त्यांचा जसा विदर्भामध्ये कुणबी मराठ्याला ओबीसीमधनं आरक्षणाचा लाभ मिळतो आहे तसा लाभ मराठवाड्यातल्या कुणबी मराठा म्हणून ज्यांना प्रमाणपत्र मिळेल त्या लोकांना मराठवाड्यामध्ये मिळावा, अशा पद्धतीची त्यांची पहिली भूमिका आणि पहिली मागणी आहे. आणि त्याच्या पुढची मागणी ही सर्वंकष मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं ही त्यांची दुसरी मागणी आहे. तर पहिल्या मागणी ही आत्तापर्यंतच्या मराठा आरक्षणाच्या बाबतीत जितकी म्हणून काही आंदोलनं झाली, मराठा क्रांती मोर्चे निघाले, जिल्ह्याच्या ठिकाणी निघाले, परत मुंबईत गेला, त्याच्यापेक्षा हे थोडंसं आंदोलन वेगळं आहे कुणबी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने. आणि हे आरक्षण ओबीसीमधनंच मिळेल जसं विदर्भामध्ये आहे तशा पद्धतीने, अशी ही एक वेगळी भूमिका आहे. आणि आत्तापर्यंत तर महाराष्ट्र सरकारची जी काही भूमिका राहिलेली आहे तर ती कुणबी मराठ्यापुरता जो विषय आहे तिथे त्याच्या बाबतीत म्हणजे मुख्यमंत्री असतील किंवा महाराष्ट्र सरकार असेल हे सकारात्मक दिसतं. जसं काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही कुणबी मराठा म्हणून प्रमाणपत्र देऊ किंवा त्याची पडताळणी करू आणि आम्ही प्रमाणपत्र इश्यू करू. त्याला निजामकालीन दाखल्यांचा एक संदर्भ त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तर तेही कदाचित होईल असं मला दिसतं, परंतु याला राजकीय स्वरूप आलंच नसतं जर त्या आंदोलनकर्त्यांवरती तसा अमानुष हल्ला केला गेला नसता. आणि ज्या पद्धतीने मारलं गेलं ना ते खरोखर म्हणजे माणसाला म्हणजे वाईट बघावं सुद्धा वाटू नये इतक्या क्रूर पद्धतीने मारलं गेलं. आणि मुळात हे आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने चाललं होतं. या आंदोलनामध्ये कुठंही आक्रमकता नव्हती, कुठंही तोडफोड नव्हती. एक शांततापूर्ण चाललेल्या आंदोलनाला हिंसक स्वरूप हे सरकारने दिलं, आंदोलनकर्त्यांनी दिलं नाही. आता आंदोलनामध्ये घोषणा वगैरे तर दिल्याच जातात, ते रुटीन आहे, त्याच्यामध्ये काही विशेष नाही, परंतु तशा पद्धतीच्या शांततापूर्ण आंदोलनावरती हल्ला करून सरकारने ह्याला हिंसक स्वरूप दिलं आणि सरकारने याला राजकीय केला असा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि हे करत असताना सरकार म्हणा किंवा राज्याचे गृहमंत्री कुठंही स्वतःला ह्याच्यापासून अलिप्त ठेवू शकत नाहीत. त्याच्यामध्ये आगीत तेल या पद्धतीने पाडलं गृहमंत्र्यांनी की पोलिसांनी म्हणजे न विचारता हे केलं, अशा पद्धतीचं त्याचं पहिल्या दिवशीचं स्टेटमेंट होतं. आता आपण मला सांगा की एक मराठा आरक्षणाचं आंदोलन चाललेलं आहे, ते चांगल्या पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. अशा आंदोलनामध्ये वरिष्ठांची परवानगी न घेता
काही करू शकतं का स्थानिक पोलीस, हा माझा पहिला प्रश्न आहे. आपल्याला माहिती आहे की शासकीय यंत्रणा कशी चालते, प्रशासन कसं चालतं, आणि विशेष म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये केंद्रीय मंत्री आहेत स्वतः, त्या जिल्ह्याचे जे खासदार आहेत ते केंद्रात मंत्री आहेत, गृहमंत्री त्याच पक्षाचे आहेत. असं असताना त्यांच्या परवानगीच्या शिवाय काही केलं गेलं असेल असं माझ्यासारख्या सामान्य माणसाला वाटत नाही. ते खरं तरी कसं मानावं आपण, जेवढं आपल्याला कळतं तेवढं. आणि आपण जर हमला केला किंवा हल्ला केला किंवा मारहाण केली तर त्याचे पडसाद किती तीव्रपणे उमटू शकतात हे पोलीस यंत्रणेला चांगलं कळत असतं. ती SP असो, DYSP असो, त्यांना सगळं माहिती असतं. त्याच्यामुळे ते वरिष्ठांना कल्पना न देता किंवा त्यांची परवानगी न घेता काही त्यांनी केलं असेल या गोष्टीवरती माझा तरी विश्वास नाही. आता त्यांनी परवानगी अशी का दिली मला तर खरंच काही कळत नाही. जर का गृहमंत्र्यांनी जर या गोष्टीला जर रोखलं असतं किंवा हे होऊ दिलं नसतं तर कदाचित याचे राजकीय रंगही आले नसते आणि एवढा जो तीव्र पडसाद अख्ख्या महाराष्ट्रभर उमटले हेही कदाचित उमटले नसते. परंतु तो हमला अतिशय अमानुष होता. अशा पद्धतीने महिलांनासुद्धा ज्या पद्धतीने मारहाण केली, जे रक्त वाहिलं गेलं तर ते खरोखर म्हणजे पाहायलासुद्धा आपल्याला अतिशय वेदनादायी ते होतं. त्याच्यामुळे राजकीय स्वरूप हे सरकारने आणलं असं माझं मत आहे, आंदोलनकर्त्यांनी अजिबात आणलं नाही किंवा इतर कुठलाही विरोधी पक्ष त्या दिवशीपर्यंत तरी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नव्हता. म्हणजे कुठल्या विरोधी पक्षाच्या कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी साधी तिथं तोपर्यंत भेट पण दिली नव्हती. ह्या सगळ्या तिथे भेटी देण्याचा जो ओघ सुरू झाला तो त्या हल्ल्याच्या नंतर झाला आणि म्हणून ते त्याच्यानंतर ते राजकीय होत गेलं. आणि दुर्दैव हे आहे आणि निषेधार्ह हे आहे की आपल्या सरकारच्या प्रशासनाकडनं ही मारहाण झाल्याच्या नंतर त्यांची साधं विचारपूस करायला सुद्धा कुणी शासनातला माणूस तिथे गेला नाही. एक मुख्यमंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री आहेत, ज्या यंत्रणेने ही मारहाण केली त्याचे जे जबाबदार प्रमुख आहेत गृहमंत्री, गृहराज्यमंत्री, यांनी कुणीतरी तिथं जाऊन ज्यांना मारहाण झाली आहे त्यांची विचारपूस तरी करायला पाहिजे होती. उलट असं चित्र निर्माण केलं गेलं की आमच्या पोलिसांनाच घेरलं गेलं म्हणून पोलिसांना मारावं लागलं. आता हे कोण खरं मानेल, कसं खरं मानेल कोणी? म्हणजे ज्याला म्हणतो ना तोंडाला पानं पुसण्याचा कार्यक्रम किंवा वेळ मारून नेण्याचा कार्यक्रम, आपल्या मनासारखंच गोलमोटोल बोलून वेळ मारून नेण्याचा कार्यक्रम त्यांच्याकडनं केला गेला. पण त्याची प्रतिक्रिया एवढी तीव्र उमटली की त्यांना माझ्या बघण्यात तरी महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा क्षमा याचना करण्याची वेळ गृहमंत्र्यांवरती आली, कारण त्यांनी त्याला चुकीच्या पद्धतीने हाताळलं असं माझं वैयक्तिक मत आहे. आत्ता म्हणजे देवेंद्र फडणवीस जी आता गृहमंत्री आहेत, पूर्वी मुख्यमंत्री असताना यांच्या सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं आणि न्यायालयात ते आरक्षण न्यायालयाकडनं रद्द वगैरे करण्यात आलं होतं. नेमकं ह्या सगळ्या प्रक्रियेत तुम्हाला वाटतं आहे का आता मराठा आरक्षण कुठल्या बेसिसवर मिळू शकतं एकदा न्यायालयानं नाकारल्यानंतर? मला तर हा प्रवास खूप कठीण वाटतो. माजी न्यायमूर्ती कोळसे पाटलांचा व्हिडिओ आत्ता पण यूट्यूबवरती आहे. ज्या पण मंडळीला मराठा आरक्षणाबद्दलचं सत्य म्हणजे ॲब्सोल्यूट ट्रूथ, अंतिम सत्य ज्याही माणसाला जाणून घ्यायची इच्छा असेल त्यांनी यूट्यूबवर जाऊन माननीय कोळसे पाटील साहेबांचा व्हिडिओ आत्ताही पाहावा. त्यांनी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की जोपर्यंत संसद 50% जी कॅप आहे आरक्षणाची ती काढत नाही आणि त्याच्यावरती आरक्षण दिलं जाऊ शकतं असा ठराव किंवा कायदा संसदेमध्ये सर्वसंमतीनं पारित करत नाही तोपर्यंत हे आरक्षण कसल्याही परिस्थितीत कुणालाच मिळू शकत नाही. मराठा समाज महाराष्ट्रात मागतोय, जाट त्यांच्या हरियाणा आणि ह्याच्यामध्ये मागतायत, पटेल गुजरातमध्ये मागतायत. म्हणजे जे म्हणून काही बहुसंख्य लोक त्या प्रदेशामध्ये आहेत त्या सगळ्यांचीच मागणी आरक्षणाची आहे. कारण बहुसंख्य मंडळी ही सधन पूर्वी काळी होती जेव्हा त्यांच्याकडे जमीन जुमला भरपूर होता. आत्ता परिस्थिती अशी आहे की 2-3 पिढ्याच्या नंतर 4 पिढ्याच्या नंतर की बहुसंख्यातले बहुसंख्य हे आर्थिक अडचणीमध्ये आहेत, आर्थिकदृष्ट्या सक्षम राहिलेले नाहीत, म्हणून त्यांना आरक्षणाची गरज आहे. आरक्षण म्हणजे शेवटी काय असतं बघा, 3 टप्प्यामध्ये आरक्षणाचा लाभ होतो. पहिला होतो शिक्षणामधली फीस तुम्हाला ते सवलत त्या ठिकाणी मिळते. दुसरं प्रवेश तुम्हाला सोपे जातात, तिथं तुम्हाला त्याचा लाभ होतो. आणि तिसरं म्हणजे तुम्हाला नोकरीमध्ये संधी मिळते. आता आपल्याला माहिती आहे की सरकारी नोकऱ्या तुलनेने कमी असतात, तिथे कदाचित लाभ प्रमाणामध्ये कमी मिळेल, परंतु मूळ त्या नोकरीचा जो बेस आहे, पायाभूत जी गोष्ट आहे नोकरी मिळण्याची ते आहे शिक्षण. आणि त्या शिक्षणामध्ये जो आरक्षणामुळे लाभ मिळतो आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे. आता आमच्याकडे आपण माहिती आहे आम्ही दिशा प्रतिष्ठान नावाची आम्ही NGO चालवतो जिथं आम्ही विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये मदत करतो. आमच्याकडे येणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्याचं आम्हाला म्हणणं हेच असतं की आम्हाला सरकारकडनं कुठल्याच सवलती मिळत नाहीत,
तर कमीत कमी तुम्ही तरी आम्हाला सहकार्य करा अशी मागणी आम्हाला विद्यार्थ्यांकडनं होत असते. त्याच्यामुळे आम्हाला ह्या गोष्टीची जाणीव आहे की आर्थिक परिस्थिती जर आपली नीट नसेल तर किती अडचणी प्रवेश घेताना आर्थिक अडचणी ह्या विद्यार्थ्यांना येतात आणि म्हणून ह्या आरक्षणाचा लाभ त्या दृष्टीने तिथं होऊ शकतो. परंतु हे आरक्षण मिळणारच आहे का नाही हा मुद्दा आहे. अनेकांनी अनेक आंदोलनं केली, अनेकांनी अनेक मोर्चे काढले. मागच्या सरकारने पारित पण केलं EWSमध्ये आरक्षण, ते हायकोर्टामध्ये पण टिकलं, परंतु सुप्रीम कोर्टाने मात्र त्याला सपशेल नाकारलं. आणि नाकारताना जी 2 कारणं त्यांनी दिली ती 2 कारणं ही दिली त्यांनी की तुम्ही ह्याच्यामध्ये ना म्हणजे 50% कॅप याला आहे आणि आम्हाला हे आरक्षण देता येणार नाही. आणि तेच अंतिम सत्य आहे. जर का जसं आपण म्हणालात उल्लेख केला की मागचं सरकार आणि भारतीय जनता पक्ष आणि फडणवीसांचा आपण उल्लेख केला, तर जर का भारतीय जनता पक्ष फडणवीस जर एवढे या बाबतीत गंभीर असतील आणि त्यांना खरोखर अंतःकरणापासून जर द्यायची इच्छा असेल, मी असं मानतो की त्यांना द्यायची इच्छा आहे, मी नकारात्मक का राहावं, मी सकारात्मक राहावं, मी असं मानावं की त्यांना खरंच द्यायचं असेल, तर त्यांनी सरळ सरळ बाकी सगळं करत बसण्यापेक्षा आता एक 4-8 दिवसांनी काहीतरी विशेष अधिवेशन त्यांनी बोलवलेलं आहे. तशा कुण्या कारणाने बोलवलेलं त्यातून कारण गुलदस्त्यात आहे, पण तशा पद्धतीचं एखादं अधिवेशन बोलवून त्याच्यामध्ये जर त्यांनी 50%ची कॅप जर काढून टाकली तर फक्त मराठा समाज म्हणून महाराष्ट्रातच नाही तर इतरही अनेक प्रदेशामध्ये बहुजन समाजाला न्याय मिळेल आणि त्याच्यामधला जो गरीब व्यक्ती आहे, आर्थिकदृष्ट्या जो सक्षम नाही आहे, त्याला त्याचा लाभ निश्चित मिळेल. मी तर पूर्वी म्हणालो होतो की असे आपण किती जरी आंदोलनं अजून केली, किती जरी आपण मोर्चे काढले, तरीसुद्धा याचं अंतिम स्वरूप हे आपल्या पदरात पडणारं असणार नाही. अच्छा. हां, अनेक जण अनेक दावे करतात, बरेच टी व्हीवरती येतात, मला कुणाचं इथं नाव घ्यायचं नाही आहे, परंतु कुणाचा काय इंटरेस्ट आहे ज्याचं त्याला माहिती, त्याच्या मनाला त्याच्या आत्म्याला माहिती. परंतु अंतिम सत्य ते का स्वीकारत नाही आहेत असा प्रश्न माझ्यासारख्या माणसाला पडतो. अर्थात मी या आरक्षणाचा लाभार्थी कधीही असणार नाही हे मी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे. माझ्या कुटुंबातलं कुणीही व्यक्ती कधीही या आरक्षणाचा लाभ घेणार नाही. परंतु मला तळमळ वाटते ती जो खरोखर खेड्यामध्ये मी मराठा समाजाचा माणूस बघतो, त्याच्या लेकरांचे मी हाल बघतो, तर मला असं वाटते की त्याच्यासाठी हे पदरात पडणं खूप आवश्यक आहे. आणि असे कितीही आपण सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल केले, अजून काही जरी केलं, ते सगळेजण प्रामाणिकपणे लढतात बरं का. मला त्यांच्या प्रामाणिकतेबद्दल कसलीच शंका नाही आहे, त्यांच्या तळमळीबद्दल मला कसलीच शंका नाही आहे. परंतु ही सगळी शक्ती, ही सगळी एनर्जी जी ते लावत आहेत, ते जर त्यांनी इकडं तिकडं सगळीकडं विस्कळीत स्वरूपात लावण्यापेक्षा एकाच ठिकाणी फोकस करून केंद्र सरकारच्या वरती दबाव आणण्याच्यासाठी जर लावली आणि विशेष अधिवेशन घेऊन ही जर 50%ची कॅप जर त्यांनी काढून टाकायला लावली केंद्र सरकारला, तर मला वाटतं नंतर सुप्रीम कोर्टात जायची गरज राहणार नाही. तुम्हाला सरळ मार्गी असंच आरक्षण मिळेल आणि कोणी सुप्रीम कोर्टात गेलं जरी तर सुप्रीम कोर्ट त्याला एंटरटेन करणार नाही. इतकं हे सरळ साधं सोपं आहे. आपण सरळ खाण्या सोडून इकडून का खातोय हा प्रश्न माझ्यासारख्या व्यक्तीला पडतो. आणि माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील साहेबांना कळत नाही आणि त्यांच्यापेक्षा आपल्यालाच खूप काही जास्त कळतं असं जर कुणाला वाटत असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा. म्हणजे आरक्षणावर हेतू परस्पर राजकारण सुरू आहे असं म्हणायला भरपूर आहे असं तुम्हाला वाटतं का? निश्चित निश्चित निश्चित. लोकशाही आहे ही. लोकशाहीमध्ये अनेक पक्ष असतात, अनेक विचारधारा असतात, प्रत्येकाचा आपला इंटरेस्ट असतो. प्रत्येकाला असं वाटत असतं की काही ना काही खरंच मिळणार नसेल तर मग दुसरा मार्ग का वापरला जात नाही राज्यकर्त्यांकडनं किंवा जे काही राजकीय पक्ष आहेत म्हणा त्यांना वापरायचा नसेल. आपल्याला सध्याची राजकीय पद्धती माहिती आहे. जोपर्यंत वरून काही सांगितलं जात नाही तोपर्यंत खालून प्रस्ताव सुद्धा पाठवायची हिंमत कुणाची नाही आहे. वरून जर ह्यांना सांगितलं गेलं की तुम्ही पाठवून द्या तरच हे पाठवतात. इतके सांगकामे राज्यातले राज्यकर्ते हे केंद्र सरकारने करून ठेवलेले आहेत. ह्यांना जेवढं सांगितलं जातं तेवढंच करायची परवानगी आहे, त्याच्यावर एक सुद्धा गोष्ट ह्यांना करायची परवानगी नाही. आत्ताच सुप्रियाताईंची इथं पत्रकार परिषद होती, त्यामध्ये सुप्रियाताईंनी उल्लेख केला आहे की मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणासाठी आम्ही संसदेमध्ये जाऊन आग्रहाने भूमिका मांडू. मग प्रश्न असा येतो सर की सत्तेत हीच मंडळी होती, काही वर्षापूर्वी होती किंवा बऱ्याच वर्ष ही मंडळी सत्तेत होती, तर मग कुठं अडलं होतं? एक गांभीर्य नाही आहे असं मला वाटतं. कसं आहे की जे राज्यकर्ते आहेत ते सुखवस्तू आहेत, त्यांचं सगळं बरं चाललेलं आहे. जे कोणी पदाधिकारी असतात, पदावरती असतात, त्यांना झळच पोहोचत नाही ना. झळ ज्याला पोहोचते त्याला कळतं. झळ तर तशी माझ्याही घरात मला पोहोचत नाही आहे, पण मी ग्रामीण भागाला जाणतो. मी शेतकरी आहे, मी स्वतः शेती करतो. आजसुद्धा मी माझ्या गावाकडे जातो, मी माझ्या शेतामध्ये जातो, त्या लोकांची मी परिस्थिती पाहतो. त्याच्यामुळे खरोखर या गोष्टीची गरज आहे. जे कोणी लोक ह्या अशा पद्धतीने इथं वक्तव्य करतायत त्याच्यापेक्षा त्यांनी संसदेमध्ये ही मागणी करावी की
50% कॅप उडवण्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलावलं जावं अशी मागणी महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांनी, सर्व पक्षीय खासदारांनी, कारण हे सगळेच म्हणतात ना मराठ्यांना आरक्षण मिळालं कुठलाच पाहिजे. पक्ष म्हणत नाही की नाही मिळालं कुठला पाहिजे. पक्षही म्हणत नाही आणि कुठला खासदारही खासदारही म्हणत म्हणत नाही. त्यांना पुढच्या निवडून यायचं. इव्हन सामान्य कार्यकर्ता पण म्हणत नाही कुठल्या इतर समाजात आपण मराठ्यांना तर आरक्षण या सगळ्या 48 खासदारांनी महाराष्ट्रातल्या आणि राज्यसभेवर जे असतील त्यांनी एकत्रितपणाने ही मागणी करावी की 50% जी आरक्षणाची कॅप आहे ती उडवण्याच्यासाठी म्हणून एक विशेष अधिवेशन नरेंद्र मोदी यांनी बोलवावं. आणि त्या अधिवेशनामध्ये लोकांना दूध का दूध पाणी का पाणी कळेल की खरंच कोण पाठीशी आहे आणि खरंच कोण नाही. ते नाकारण्याची कुणाची हिंमत आहे ते मराठा समाज महाराष्ट्रातला बघून घेईल. की जो प्रस्ताव मांडला जाईल ते विशेष अधिवेशनामध्ये, तर त्या प्रस्तावाला कोण विरोध करतंय आणि कोण समर्थन करतंय हे अगदी स्वच्छ होऊन जाईल सूर्यप्रकाश इतकं, आणि जे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. काहीच अडचण नाही. त्यांनी इकडे तिकडे मागण्या करण्यापेक्षा आणि प्रेसमध्ये पत्रकारांना काहीतरी बोलत बसण्यापेक्षा सगळ्यांनीच कुणी का असे ना ते यांनी एक संघ होऊन ही मागणी करावी की 50%चा कॅप उडवण्याच्यासाठी आरक्षणाचा तुम्ही विशेष अधिवेशन बोलावलं पाहिजे. सर, तुम्ही हा जो आत्ता मुद्दा सांगितला आहे, बहुसंख्य जो तरुणाई आहे विशेषतः मराठा समाजातली, जो थोडंसं इमोशनल असते या बाबतीत, या तरुणांनी या परिस्थितीमध्ये काय त्यांचा स्टँड असला पाहिजे, तुम्ही काय सल्ला द्याल त्यांना? काय आहे की मराठा समाज हा मुळातच आक्रमक प्रवृत्ती असलेला समाज आहे, नैसर्गिक आहे. म्हणजे पूर्वी काळीपासनं युद्ध करणं, लढाईवरती जाणं, चढाई करणं, शस्त्राचा म्हणजे आहे त्याचं जे मूळ आहे ते त्याच्या जीन्समध्ये, त्याच्या DNA मध्ये, त्याच्या ब्लडमध्ये आहे, ते कुठंच जाणार नाही. मराठा समाजाचा मूळ आक्रमक आहे, त्यात मराठा समाजाचा तरुण थोडासा जास्त आक्रमक आहे. मला त्या सगळ्या तरुणांना हेच सांगायचं आहे की आजही आपण जारंगे पाटलांचं जे आंदोलन पाहत आहोत आणि त्याला जे यश मिळताना पाहत आहोत, त्याच्यामध्ये जारंगे पाटीलही असं म्हणतात की कुठंही तुम्ही कायदे हातामध्ये घेऊ नका, तुम्ही कुठंही तोडफोड करू नका, तुम्ही शांततापूर्ण आणि निर्धारपूर्ण आंदोलन करा. तर त्याच पद्धतीने आपण प्रवास करावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन मराठा तरुण जगत असतो, त्यांना तो दैवत मानतो. तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शस्त्र काढणं हे शेवटचा पर्याय म्हणून ठेवलं होतं. होईल तोपर्यंत गनिमी कावा, होईल तोपर्यंत तहाची बोलणी, होईल तोपर्यंत बोलून करून काही स्वराज्यामध्ये आपल्याला सहभागी करून घेता येते का असा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटचे हे सगळे पर्याय अवलंबल्यानंतर जर आता अपरिहार्यच झालं तेव्हा शस्त्राचा वापर केला आहे. हे मराठा तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि गनिमी कावा हा जो छत्रपती शिवाजी महाराजाचं मूळ शस्त्र होतं त्याचा होईल तेवढा वापर करून आपल्या पदरात पडून घेतलं पाहिजे. आजही जारंगे पाटलांचं आंदोलन हे शांततापूर्ण आहे, तरी प्रभावी आहे, तरी त्याची दखल राज्याला घ्यावी लागत आहे, राज्यकर्त्यांना घ्यावी लागत आहे. तसंच मराठा तरुणांनी सुद्धा निर्धारपूर्वक, आक्रमक पण शांततापूर्वक अशा पद्धतीचं समतोल आंदोलन हे मराठा तरुणांनी केलं पाहिजे. मराठा क्रांती मोर्चे हे अतिशय यशस्वी झालेले आहेत, परंतु त्यानंतर मराठा तरुणाला काही कारणाने असं वाटलं की सरकारला शांततेची भाषा कळत नाही, आपण आक्रमक झालं पाहिजे, म्हणून त्याच्यानंतर ठोक मोर्चे काढले गेले. ठीक आहे, ते त्यांची भूमिका असू शकते, परंतु मला आजही असं वाटतं की आपण शांततापूर्वक, निर्धारपूर्वक आणि आक्रमक अशा आक्रमकता ही दरवेळेस मारामारीमध्ये नसते, तोडफोडीमध्ये नसते. आक्रमकता ही तुमच्या निर्धारामध्ये दिसते. जी आक्रमकता जारंगे पाटलांच्या ह्या आंदोलनामध्ये दिसत आहे आणि त्याची परिणामकारकता ही आपण सगळेजण पाहत आहोत. आज त्या जारंगे पाटलांच्या आंदोलनाचा आदर्श घेऊन लातूरमध्ये पण आदित्य देशमुख नावाचा एक तरुण मरण उपोषणाला त्या ठिकाणी बसलेला आहे. असं जिल्ह्यामध्ये हे होत आहे. सगळीकडे हे आंदोलन आता वरचीवर पसरत चाललेलं आहे. लातूरमध्येही बरेचसे लोक या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत आणि त्या पद्धतीने एक वाटचाल चालू आहे. त्याच्यामुळे मराठा तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही नीती होती त्या नीतीचा अवलंब करून या आरक्षणाच्या लढ्यामध्ये स्वतःचं योगदान द्यावं असं मला वाटतं. सर, शेवटचा प्रश्न, जे तुम्ही म्हणालात की याला एकच पर्याय आहे, संसदेमध्ये जाऊन 50%च्या पुढची कॅप वाढवावी लागेल. आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये तुम्हाला वाटतंय का हे कितपत यशस्वी होईल किंवा असे राज्यकर्ते करतील का? नाही, शेवटी राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीचाच हा प्रश्न आहे. राज्यशक्ती हे तर क्लिअर कट आहे की 50% उडवल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही. हां, माझं तर ठाम असं मत आहे. नाही तर सुप्रीम कोर्टमध्ये आपण अजून एक तुम्ही रिट पिटिशन दाखल कराल, त्याच्यावरती तारीख पे तारीख तुम्हाला दिली जाईल. तर किती तारखाच्या नंतर सुनावणी घेतली जाईल कुणालाच माहिती नाही. आणि एकदा जे सुप्रीम कोर्ट सहसा नाकारतं ते परत त्याला सुप्रीम कोर्ट स्वीकारत नाही. ही कॉमन सेन्सचा विषय, ह्याला काही माझ्यासारख्या व्यक्तीने काही सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे जे आरक्षणाचा वरती एकदा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही प्रयत्न करू शकता,
त्याच्यामध्ये तुम्ही वेळ जाऊ देऊ शकता, परंतु अंतिम निर्णय सुप्रीम कोर्ट काही स्वतःचाच निर्णय बदलेल असं आत्तापर्यंत तरी घडलेलं नाही, याच्या पुढूनही घडेल असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे संसदेमध्ये कायदा होणं हा त्याला एकमेव पर्याय आता राहिलेला आहे आणि त्या पर्यायाच्या दृष्टीने वाटचाल केली पाहिजे. अर्थात शेवटी सगळ्या गोष्टी कशा असतात की राज्यकर्त्यांची इच्छा काय. आता आपण काल पाहिलं, प्रेसिडेंट ऑफ इंडियाला त्यांनी 1 मिनिटामध्ये प्रेसिडेंट ऑफ भारत केलं, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडियाला त्यांनी 1 मिनिटामध्ये प्राईम मिनिस्टर ऑफ भारत केलं. कसं केलं? इच्छाशक्ती आहे म्हणून केलं. त्यांना ते करायचं होतं ते त्यांनी केलं. मग हे पण जर करायचं असेल, ह्याची पण त्यांना इच्छाशक्ती असेल तर ते करू शकतात. त्याच्यामध्ये अशक्य कुठीत असं काहीच नाही आहे विषय. हे सहज त्याच्यामध्ये घडू शकतं. त्यांची इच्छा आहे का हा प्रश्न आहे. आणि त्यांची जर इच्छा नसेल तर मराठा समाजाने एवढा दबाव निर्माण करावा की त्यांची इच्छा असो किंवा नसो त्यांना ते करावं लागावं, कारण गरज आहे. ह्याच्यामध्ये कुणाचाही अहंकार, कुणाचाही स्वार्थ हा विषय नाही आहे. ह्याच्यामध्ये गरीब मराठा समाजाच्या तरुणाच्या भविष्याचा प्रश्न आहे, त्याची गरज ह्याच्यामध्ये आहे आणि गरज आहे म्हणून हे केलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद सर. हे होते अभिजित देशमुख. आम्ही काही दोघंही या क्षेत्रातले जाणकार नाही आहेत, परंतु संबंध महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या चर्चा वेगवेगळ्या माध्यमातून आपण ऐकत असतो. नेमकी परिस्थिती काय आहे, कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत याविषयी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या चर्चेतनं हाही मुद्दा पुढे आला की फक्त एकच पर्याय आहे, तो आहे संसदेत विशेष अधिवेशन बोलावून किंवा एक कायदा पास करून जे 50% कॅप आहे त्याच्या पुढं आरक्षण देण्याची तरतूद करायला लावली पाहिजे, जेणेकरून त्याचा लाभ इतरांना पण होईल, मराठा समाजाला तर होईलच. त्याच्यामध्ये माझा एक अजून मुद्दा आहे की आपण संसदेला कायदे मंडळ म्हणतो. आता सुप्रीम कोर्टाने एकदा ह्याला नाकारलेलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या पुढं कोण आहे तर संसद आहे. आता सुप्रीम कोर्टाने नाकारलेल्या गोष्टीला जर आपल्याला करून घ्यायचं असेल तर सुप्रीम कोर्टाच्या पुढची जी अथॉरिटी आहे त्या अथॉरिटीनंच हे करावं लागेल आणि ती अथॉरिटी संसद आहे आणि म्हणून हे संसदेत होणं गरजेचं आहे असं माझं मत. एकूणच फक्त सुप्रीम कोर्टानंतर संसद सर्वश्रेष्ठ मानली जाते लोकशाहीमध्ये आणि संसदेलाच तो अधिकार आहे असं सरांचं म्हणणं आहे. आणि खरंच जर राज्यकर्त्यांना वाटत असेल तर त्या राज्यकर्त्यांनी तो विशेष कायदा करण्याला सरकारला भाग पाडावं असा या चर्चेचा सूर दिसून आलेला आहे. यासोबतच मराठा तरुणांनी पण कशा पद्धतीनं आंदोलन केलं पाहिजे ह्याचं पण मार्गदर्शन या चर्चेतनं आपल्याला मिळालेलं आहे. त्यांना मार्गदर्शन नाही, मी त्यांना सुचवलेलं आहे. आमच्याकडे मार्गदर्शन केलेलं आवडत नाही. सल्ला आपण या चर्चेतनं समोर आलेला आहे. असेच वेगळे विषय घेऊन आपण भेटत राहणार आहोत. वेगवेगळ्या विषयावर चर्चा करून जनमानस जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करतच असतो वेळोवेळी. भारत सत्ताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.